तुम्हाला पण तुमचे केस सिल्की असावेत असं वाटतं का? किंवा नॅचरली सिल्की असावेत असं वाटतं का? तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका. तर आज आपण बघणार आहोत नॅचरली केस कसे सिल्की राहतील त्याच्या मी काही टिप्स सांगणार आहे. तर चला मग बघूया काय आहेत त्या टिप्स. मुद्द्याकडे वळण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. आणि आज आपण बघणार आहोत नॅचरली केस कसे सिल्की करता येईल. चला मग बघूया. आपले केस हे सिल्की शायनी दिसण्यासाठी आपण बऱ्याचदा महागड्या अशा ट्रीटमेंट घेत असतो. खूप साऱ्या पार्लरमध्ये ट्रीटमेंट घेतो, जसं की हेअर स्पा म्हणा किंवा स्ट्रेटनिंग म्हणा, अशा भरपूर महागड्या आपण ट्रीटमेंट घेतो. पण काही दिवसांनी त्याचा रिझल्ट हा खूप वेगळा येतो. मग जसं की तुमचे केस जे आहे ते निस्तेज दिसायला लागतात, कोरडे दिसायला लागतात, फ्रीझी दिसायला लागतात. आणि मग आपल्याला असं होतं की मी काय केलं, खूप पैसे वेस्ट केले. तर आज आपण त्याच प्रॉब्लेमवर बोलणार आहोत. असं तुमच्याबरोबर सुद्धा झालेलं आहे का की तुम्ही महागड्या ट्रीटमेंट्स घेतल्या, म्हणजे जसं की हेअर स्पा केला आणि थोडे दिवसांनी परत आहेत तसेच केस दिसत आहेत? तर चला मग बघू ह्यावर आपण काही सोपे आणि साध्या टिप्स. काही केमिकल्स ट्रीटमेंट घेतल्यामुळं काय होतं की आपले केस जे आहे ते ठराविक पिरियडमध्ये किंवा तेवढ्या काळापुरतेच ते छान मस्त आणि शायनी दिसायला लागतात. पण आपण जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा आपले खरं केसांचं रूप कळायला लागतं. खूप फ्रीझी झालेले असतात आणि विचित्र दिसायला लागतात. हे टाळण्यासाठी आपण काही घरगुती असे सोपे साधे उपाय करूयात, जेणेकरून तुमचे नॅचरली केस मस्त आणि शायनी होतील. नंबर 1, केसांना तेलांनी मसाज करा. खूप जणींना असं असतं की केसांना मसाजच करायचं नसतं किंवा केसांना तेलच लावायचं नसतं. अजिबात ते आवडत नसतं, कारण ते खूप चिपचिपं वाटत असतं. पण असं अजिबात करू नका. केसांना तेल लावणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. कारण काय होतं की केसांना तुम्ही तेल लावलं तर नक्कीच तुमच्या केसांना छान असं पोषण मिळतं. त्यामुळं तुम्ही केसांना तेल लावणं हे खूप गरजेचं असतं. त्यासाठी काय करायचं, थोडंसं तेल घ्यायचं, थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि मस्त असं कापसाचा पोळा घ्यायचा आणि आपल्या मुळांना छान असं तेल लावून घ्यायचं. हलक्या हाताने 10 ते 15 मिनटं मसाज करायचा, जेणेकरून तुमच्या केसांना छान असं पोषण मिळेल. आठवड्यातून किमान 2दा तरी तुम्ही केसांना तेल हे लावलंच पाहिजे. त्यामध्ये तुम्ही नारळाचं तेल लावू शकता, बदाम तेल लावू शकता किंवा ऑलिव्ह ऑइलसुद्धा लावू शकता. ह्यांनी नक्कीच तुमच्या केसांची छान अशी निगा राखली जाईल. मस्त असे केस सिल्की होतील आणि ते सुद्धा नॅचरली. तर नक्कीच केसांच्या मुळांना छान असं तेल लावा, जेणेकरून तुमचे केस हे नॅचरली सिल्की होतील. नंबर 2, केस नेहमी थंड पाण्यानेच धुवा. अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. खूपदा असं होतं की आपण कडक पाणी किंवा अतिशय गरम पाणी असं त्याने आपण केस धुतो. त्यामुळं काय होतं, केसांचं जे नैसर्गिकरित्या जे तेल असतं ते सगळं निघून जातं. तसं न करता तुम्ही नेहमी थंड पाण्याने केस धुवा. मग आता तुम्ही म्हणाल की थंडीच्या दिवसामध्ये किंवा ज्या थंड ठिकाणी आपण राहत असो तेव्हा आपण थंड पाण्याने केस कसे धुणार? मग त्यावेळेला तुम्ही थोडंसं कोमट पाणी घेऊन केस धुतले तरीसुद्धा चालेल. शक्यतो तुम्ही थंड पाण्याने केस धुवा, जेणेकरून नॅचरली जे ऑइल असतं आपल्या केसांमध्ये ते टिकून राहील आणि केस जे आहे ते आपले ऑइली होणार नाहीत किंवा फ्रीझी होणार नाहीत आणि नॅचरली मस्त सिल्की राहतात. नंबर 3, केस नेहमी धुवून झाल्यानंतर टॉवेलचा यूज करण्याऐवजी एखाद्या टी-शर्टचा यूज करा आणि केस आपले मग कोरडे करा. अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. प्रत्येकजण असंच करत असतं की आपले केस कोरडे करण्यासाठी टर्किश टॉवेलचा वापर करतं. पण ह्याचा आपल्याला फायदा होण्याऐवजी त्याचे दुष्परिणामच होतात. त्यासाठी आपल्या घरी एखादा जुना न वापरणारा असा टी-शर्ट असेल तर सॉफ्ट असा टी-शर्ट वापरायचा आणि त्याने केस आपले छान असे कोरडे करायचे. त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. टी-शर्ट हे खूप मऊ असल्यामुळं तुमच्या केसांना त्याचा काहीही दुष्परिणाम होत नाही किंवा आपल्याला त्याचा वाईट परिणाम असा होत नाही. तेच जर तुम्हाला टर्किश टॉवेल हा खूप चांगला वाटत असेल, खूप छान वाटत असेल, तरीसुद्धा त्याचे खूप सारे दुष्परिणाम होतात. त्यामुळं शक्यतो टर्किश टॉवेल वापरणं टाळा आणि एखादा आपल्याकडं जुना सॉफ्ट असा टी-शर्ट असेल तर तो यूज करा. आणि दोन्हीसुद्धा म्हणजे टॉवेलसुद्धा म्हणा किंवा टी-शर्टसुद्धा म्हणा, हे दोन्हीसुद्धा केसातलं पाणी टिपून घेण्याचंच काम करतात. पण टी-शर्टमुळं तुमचे केसांना काही दुष्परिणाम होत नाही, कारण ते सॉफ्ट असतात. आणि टर्किश टॉवेल जर तुम्ही यूज केला तर नक्कीच तुमच्या केसांना त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळं नक्की कोरडे करण्यासाठी केस आपण एखाद्या टी-शर्टचा यूज करा. याशिवाय तुम्ही मायक्रोफायबरचे जे टॉवेल्स असतात ते सुद्धा यूज करू शकता. त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन, ते तुम्ही नक्की चेक.
नंबर 4, नैसर्गिकरित्या जे घरगुती उपाय आहेत ते नक्कीच तुम्ही ट्राय करा. खूपदा असं होतं की आपण केमिकल्स यूज करतो आणि आपले केस हे पुन्हा फ्रीझी आणि अननॅचरली वाटायला लागतात. त्यापेक्षा तुम्ही असं करू शकता की जे घरगुती उपाय आहेत, जसे की तुम्ही कोरफड म्हणा, दही म्हणा, तेल म्हणा, जे अंड लावू शकतात ते अंडसुद्धा लावू शकतात. हे सगळे घरगुती उपाय करून तुम्ही नक्कीच तुमचे केस हे नॅचरली मस्त आणि शायनी करू शकता. हेअर मास्कसुद्धा खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये घरच्या ज्या वस्तू असतात त्यामध्ये नक्कीच तुम्ही करू शकता. ह्यावरती मी एक व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे, तर तुम्ही नक्की चेक करा हेअर मास्कचा. आणि असे छान छान असे हेअर मास्क घरच्या घरी घरगुती उपाय करून तुम्ही नक्की तुमचे केस हे नॅचरली मस्त आणि सिल्की करू शकता. केसांना तुमच्या आतूनच पोषण मिळाल्यामुळं नक्कीच तुमचे केस हे नॅचरली सिल्की, शायनी आणि मस्त होतात. आणि त्यांना नॅचरली हे पोषण ह्या आहारामधून किंवा तुम्ही जे हेअर मास्क वापरणार आहात किंवा घरगुती जे उपाय वापरणार आहात त्यातून जे केस आहेत ते आतून नॅचरली शायनी आणि मस्त होतात. त्यामुळं असे उपाय करणं खूप जास्त गरजेचं आहे. नंबर 5, केसांना उष्णता देणाऱ्या ट्रीटमेंट्स तुम्ही अजिबात करू नका. जसं की आपण हेअरस्टाईल करायची असेल तर मग स्ट्रेटनिंग मशीन यूज करतो किंवा हेअर ड्रायर यूज करतो, कर्ल्स करण्यासाठी मशीन यूज करतो. तर असं केल्यामुळं काय होतं, थोड्या वेळापुरते आपले केस मस्त आणि छान दिसायला लागतात, पण ह्याचा केसांवरती खूप सारा दुष्परिणाम व्हायला लागतो. केसांना हीट मिळाल्यामुळं खूप सारे प्रॉब्लेम्स यायला लागतात. जे टूल्स आपण यूज करतो आणि केसांना जी हीट देतो त्यामुळं केसांवर जे आवरण असतं किंवा हेअर फॉलिक्स जे असतं ते हळूहळू कमी व्हायला लागतं आणि आपले केस हे फ्रीझी आणि अननॅचरली किंवा निस्तेज दिसायला लागतात आणि पूर्णपणे आपले केस हे हळूहळूपणे कमी चमकदार दिसायला लागतात किंवा कोरडे दिसायला लागतात. त्यासाठी तुम्ही असे टूल्स किंवा अशी उपकरणं वापरणं शक्यतो टाळा, जेणेकरून तुमचे केस हे नॅचरली मस्त आणि शायनी दिसतील. आणखी समजा जर एखादं फंक्शनच असेल किंवा इमर्जन्सी असेल की तुम्हाला आता असे टूल्स यूजच करावे लागणार आहेत, जर तुम्ही असे टूल्स यूज केले किंवा अशी उपकरणं यूज केली तुमच्या हेअरवरती, तर एक उपाय करू शकता. आठवणीने संध्याकाळी थोडंसं कोमट तेलाने मसाज करा, जेणेकरून जो काही खूप सारा दुष्परिणाम होणार आहे तो कमी प्रमाणात होईल आणि तुमचे केस हे मस्त आणि छान दिसायला लागतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की केस आपले कसे छान सिल्की ठेवता येईल, तेही नॅचरल पद्धतीनं. अशा छोट्या छोट्या घरगुती काही टिप्स असतात, इन्ग्रेडियंट्स असतात, ते यूज करून तुम्ही छान मस्त सिल्की शायनी केस करू शकता. आणि ह्या खूप सोप्या साध्या टिप्स असतात, त्या नक्की तुम्ही करू शकता आणि तुमचे केस हे नॅचरली सिल्की शायनी करू शकता. आजचा जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. छान छान कमेंट्स करा, जेणेकरून मला सुद्धा प्रोत्साहन मिळेल. जे सबस्क्राईब करतायत आणि छान छान कमेंट्स करतायत त्यांना सगळ्यांना माझ्याकडून थँक्यू. आणि हो, नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.